वांग चिरल्यावर त्याच्यातून हा पांढरा किडा बाहेर आलाय। आम्ही सांगून सांगून दमलो की श्रावण महिना सुरू झालाय, वांगी खाऊ नका। चातुर्मासात वांगी खाल्ली जात नाहीत, लोक ऐकत नाहीत। पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नका म्हणून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही। आता हा जो किडा बाहेर पडलाय याचं नाव आहे मर्मिथिड निमॅटोड। हा मर्मिथिड निमॅटोड सफेद पांढऱ्या दोरीसारखा, जणू काही दोऱ्याचा गुंता झालाय असा हा किडा दिसतो। हा किडा तुम्हाला वांग्याबरोबरच शिमला मिरचमध्ये सुद्धा दिसून येईल। हा किडा कोबीमध्ये किंवा कॉलीफ्लॉवरमध्ये सुद्धा दिसून येतो पावसाळ्याच्या दिवसात। आता हा किडा या फळभाज्यांमध्ये गेला तरी कसा? बघा, शेतामध्ये ज्या ठिकाणी ओली जागा असते, एखादा बांध असेल किंवा ज्या ठिकाणी सतत ओल असते, त्या ठिकाणी या किड्याचे बारीक बारीक अंडी तुम्हाला दिसून येतील। एक अळी असते शेंडा पोखरणारी अळी, तर ही अळी जेव्हा अशा फळभाज्यांमध्ये शिरते, त्यांच्या देठातून आतमध्ये शिरते, तेव्हा आत गेल्यानंतर त्या अळीच्या पोटामध्ये परजीवी स्वरूपात, पॅरासाइट स्वरूपात हा मर्मिथिड निमॅटोड वास करतो। अळी मोठमोठी होत जाते आणि त्या अळीच्या पोटामध्ये हा मर्मिथिड सुद्धा मोठा मोठा होत जातो। जेव्हा अळी मरते तेव्हा हा बाहेर येतो आणि स्वतःचा आकार वाढवतो। जर असा हा किडा आपल्या पोटात गेला तर जास्त काही घाबरून जाऊ नका, त्याची आपल्या पोटात वाढ होत नाही। आपल्या पोटात जे ॲसिड्स असतात ते त्याचं विघटन करून टाकतात। जास्तीत जास्त काय होईल, थोडीशी मळमळ होईल, उलटी होईल, मुरडा येईल किंवा डायरिया, जुलाब वगैरे लागू शकतात। अगदी क्वचित प्रसंगी जर या भाज्या व्यवस्थित शिजल्या नाही, जर आपण यांना व्यवस्थित शिजवलं नाही तर मात्र फूड पॉयझनिंग होऊ शकतं। आणि त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये सल्ला देतात की अशा पालेभाज्या खाऊ नयेत मातीमध्ये, कारण पावसाळ्यातलं जे आर्द्रतापूर्ण वातावरण असतं त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव वाढतात। त्या मातीमध्ये बरेचसे हानिकारक बॅक्टेरिया असतात की जे पावसाच्या पाण्याने जेव्हा शिंतोडे उडतात या भाज्यांवरती, याच्यावरती येतात, तेव्हा भाज्या वगैरे व्यवस्थित धुवून घे चला। आता पहिल्या काळामध्ये भाज्या स्वच्छ करण्याची व्यवस्था नव्हती, आता मात्र आपल्याला सगळं माहिती, याला मिठाच्या पाण्यात वगैरे घालून किंवा भाज्या साफ करण्याचे लिक्विड सुद्धा मिळतात, या भाज्या साफ करता येतात। आयुर्वेदानं सांगितलंय की श्रावण सुरू झाल्यानंतर वांगी खाणं टाळा, अगदी दिवाळीपर्यंत। भाद्रपद महिन्यामध्ये दही खाऊ नका, अश्विन महिन्यामध्ये दूध पिऊ नका आणि कार्तिक महिन्यामध्ये कडधान्य, की ज्या धान्याचे 2 तुकडे होतात, असं द्विदल धान्य खाण्यामध्ये मनाई केलेली। पावसाळ्यात मेथी असेल, राजगिरा असेल, मशरूम असेल, या भाज्या सुद्धा आपण खाऊ नयेत। मग खायचं काय? तर कारलं खाऊ शकता, दोडकी खाऊ शकता, पडवळ खाऊ शकता, तोंडली खाऊ शकता, दुधी भोपळा, या भाज्या आपल्याला खाता येतात। मित्रांनो, हा किडा पोटात गेल्यानंतर तेवढे साईड इफेक्ट होत नाहीत, परंतु त्याला पाहिल्यानंतर जी एक अन्नावरची वासना माणसाची उडून जाते, त्याच्यामुळेच माणूस आजारी पडतो। तर पावसाळ्यामध्ये स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी नक्की घ्या। जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा, माहिती आवडली असेल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।